हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला सिंगल फेज AC पॅरलल सर्किट चॅप्टर सेकंड बघायचं आहे. बघा, ऑलरेडी आपण RL, RC अँड RLC हे सिरीज सर्किट चॅप्टर फर्स्टमध्येच आपण बघितले. ओके, आता चॅप्टर सेकंडमध्ये आपल्याला बघायचं आहे पॅरलल सर्किट. ठीक आहे, सो चला तर मग सुरू करूया. बघा, ह्या सिंगल फेज AC पॅरलल सर्किटमध्ये फर्स्ट पॉईंट आहे आपला AC पॅरलल सर्किट. आता AC पॅरलल सर्किट यामध्ये बघा आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे, दॅट इज रेजिस्टन्स R1, देन इंडक्टर, देन कॅपॅसिटर, अगेन रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर, then resistance, inductance, capacitor, R1, R2, R3 with a voltage that is V, L1, L2, L3, C1, C2, C3. current I हा flow होतोय, right? Current get divided into three parts such as I1, I2 and I3 respectively. Okay, so as shown in a diagram, so the voltage V is connected across RLC parallel circuit. So due to the current flow we use Ohm's law. V is equals to I into R in the form of impedance. V is equals to I into Z. For each resistor, inductor and capacitor, so the voltage V is a common. सगळ्या ब्रँचेससाठी तुमचं जो हे असणारे व्होल्टेज हा कसा असणार आहे, कॉमन असणार आहे, राईट? पॅरललमध्ये व्होल्टेज कॉमन असतो आणि सिरीजमध्ये करंट कॉमन असतो. गेटिंग? सो I1चं तुमचं ज्यावेळेस करंट ज्यावेळेस फाइंड करशाल त्यावेळेस काय असणार, V/Z1. त्याप्रमाणे I2 ज्यावेळेस फाइंड करशाल त्यावेळेस असणार V/Z2 अँड I3 फाइंड करशाल तेव्हा असणार V/Z3, राईट? आणि याचाच उपयोग जर आपण इन द फॉर्म ऑफ जर टोटल करंट जर विचार केला म्हणजेच I इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3, राईट? आता आयची व्हॅल्यू काय होती आपली, V/Z, बरोबर? यामध्ये V/Z1, V/Z2 आणि V/Z3. यामध्ये तुमचा V काय होईल, कॅन्सल, म्हणजे 1/Z इज इक्वल्स टू 1/Z1 प्लस 1/Z2 प्लस 1/Z3, राईट? हे अशा प्रकारे आपल्याला इम्पिडन्सचा फॉर्म्युला बनतो. जर आपण n नंबर ऑफ जर घेतला तर तुम्हाला झेडची किंमत किती घ्यायला लागणार, Zn घ्यायला लागणार. ओके, सो दिस इज ॲक्च्युअल AC पॅरलल सर्किट, राईट? सो नेक्स्ट आपल्याला बघायचं, बघा, दॅट इज अ 2 इम्पिडन्स इन अ पॅरलल सर्किट. बघा, आता 2 इम्पिडन्स म्हणजे काय, यामध्ये आपल्याला इम्पिडन्स Z1 आणि Z2 काय करावं लागतो, कनेक्ट करावं लागतो. आता डायग्राम जर बघितली ती तुम्ही, राईट, तर हे तुम्हाला लक्षात येईल. बघा, हा फर्स्ट इम्पिडन्स, देन सेकंड इम्पिडन्स which is connected to what, voltage V, right? This is Z1 and Z2. Okay, current I is again divided into two parts, I1 and I2. Okay, so across Z1 तुमचं करंट किती असणार, I1 is equals to V/Z1 and याच्या अक्रॉस I2 इज इक्वल्स टू V/Z2. म्हणजेच मी ज्यावेळेस ह्या दोघांचा विचार ज्यावेळेस करतो तर हे Z1 अँड Z2 हे कसे कनेक्टेड आहे, एकमेकांना पॅरलल, राईट? मग मी इक्विवॅलंट ज्यावेळेस यांचा इम्पिडन्स फाइंड करणार म्हणजेच I1 इज इक्वल्स टू V/Z1, राईट? तर आता हा Z1च्या अक्रॉस Z2 कनेक्ट आहे, बरोबर? मग करंट काय फ्लो होते तुमचं, I इंटू Z2 डिवाइड बाय Z1 प्लस Z2. ही फर्स्ट कंडिशन करंटची, राईट? बाय अप्लाइंग व्हॉट, दॅट इज अ करंट डिव्हिजन रूल. कुठलं, करंट डिव्हिजन रूल. करंट डिव्हिजन रूल काय सांगतं आपल्याला, टोटल करंट म्हणजे तुमचा जो I आहे, राईट,
कोणाच्या अक्रॉस घेताय तुम्ही, Z1च्या अक्रॉस, म्हणजे तो काय असणार I इंटू Z2 डिवायडेड बाय ह्या दोघांची काय ॲडिशन. त्याचप्रमाणे तुम्ही I2 ज्यावेळेस फाइंड करता तर V अपॉन Z2 Z2च्या अक्रॉस तुमचं करंट म्हणजेच व्होल्टेज Z1 इंटू व्हॉट, दॅट इज I डिवाइडेड बाय Z1 प्लस Z2. हे इक्वेशन 1 and इक्वेशन 2, right? This is called as what? Two impedance in a parallel circuit, right? Next बघा, that is multiplication and division of impedance. आता बघा, multiplication and division of impedance. बघा यामध्ये अँगल थोडा महत्त्वाचा आहे, सोपा आहे. बघा आता Z1 इज इक्वल्स टू, आपल्याकडं रेक्टँग्युलर फॉर्म आहे R1 प्लस JX1, राईट. Z2 इज इक्वल्स टू R2 प्लस JX2 and Z3 is equals to R3 plus JX3, right? मी ज्यावेळेस Z3 which is equals to Z1 plus Z2 घेतो, तर ह्या दोघांच्या ज्या व्हॅल्यू आहे, राईट, ते यामध्ये पुट करणार. Z3 ची व्हॅल्यू काय, R3 प्लस JX3 which is equals to R1 plus, so Z1 व्हॅल्यू इज R2 प्लस JX2 प्लस Z2 ची किंमत किती असणार आपली, R3 प्लस JX3, राईट. आता ह्या यांचं पोलार फॉर्ममध्ये काय करायचं, कन्वर्जन करायचं. पोलार फॉर्म इज नथिंग बट इन द फॉर्म ऑफ अँगल. आता आपल्याला Z3 माहिती आहे का, Z3 हा कशाचा इक्विव्हॅलेंट आहे, हा याचा, बरोबर. सो मॉड ऑफ Z3 विथ अँगल ऑफ व्हॉट, Phi3, देन मॉड ऑफ Z1 in the form of angle Phi1 plus mod of Z2 in the form of angle Phi2. ओके. सो याला ज्यावेळेस आपण सॉल्व करू तर Z1 इंटू काय होणार आपला Z2 आणि हा अँगल मल्टिप्लायला आहे, त्यामुळं काय होतो, प्लस होतो, Phi1 प्लस Phi2. ओके. आता लेफ्ट साईडचा पण फाय आहे, Phi3, बरोबर. तर आपण LHS आणि RHSचं ज्यावेळेस कन्वर्जन किंवा कंपॅरिझन करू, राईट, त्यावेळेस Z3 विच इज इक्वल्स टू काय होणार, Z1 इंटू व्हॉट, Z2, राईट, आणि Phi3 इज इक्वल्स टू काय होणार, Phi1 प्लस Phi2, राईट. दिस इज नथिंग बट व्हॉट, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ अ इम्पिडन्स. ओके. नेक्स्ट त्याच पद्धतीने, सॉरी, मल्टिप्लिकेशन आहे आपल्याला, आता बघायचं काय, डिव्हिजन. मग आता डिव्हिजन बघत असताना यामध्ये एक टर्म आपण कन्सिडर करतो, याला आपण म्हणू काय, डिव्हिजन. ओके. आता ह्या डिव्हिजनमध्ये बघा Z3 मी कन्सिडर करतो, Z3 इज इक्वल्स टू Z1 अपॉन Z2. ओके. ह्या आपल्याला तर व्हॅल्यू माहीतच आहे, राईट. मग याला पोलर फॉर्ममध्ये आपण ज्यावेळेस लिहू तर Z3 ॲट अन अँगल ऑफ Phi3 अँड Z1 ॲट अन अँगल ऑफ Phi1, Z2 ॲट अन अँगल ऑफ Phi2. याला पोलर फॉर्ममध्ये जर लिहिलं आपण तर काय मिळतं, Z3 ॲट अन अँगल ऑफ Phi3, देन Z1 ॲट अन अँगल ऑफ Phi1, देन Z2 ॲट अन अँगल ऑफ Phi2, राईट. आता हे डिवाईडमध्ये असल्यामुळं काय होणार आहे, हे अँगल सरळ Z1 अपॉन Z2, राईट. याला अँगल हे Phi1 मायनस काय होणार, Phi2. डिवाईडमध्ये असेल तर मायनस घेतो आपण, बरोबर. तर याचं फायनल इक्वेशन ज्यावेळेस आपण सॉल्व करू तर फायनल इक्वेशनमध्ये तुम्हाला काय मिळतं बघा, Z3 इज इक्वल्स टू Z1 अपॉन Z2 अँड कॉमा Phi3 इज इक्वल्स टू Phi1 मायनस Phi2. दिस इज व्हॉट, डिव्हिजन, राईट. नेक्स्ट आपल्याला बघायचं बघा, टाईप्स ऑफ पॅरलल AC सिरीज सर्किट. आता आपल्याला माहिती आहे की AC सिरीज सर्किटची टाईप किती पडले, ते 3, RL, RC अँड RLC, बरोबर. तर त्याप्रमाणे इथं पण तसाच प्रकारे, तर टाईप्स काय बघा पॅरलल AC सिरीज सर्किटचे, दॅट इज रेजिस्टन्स इन अ पॅरलल, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट,
गेटिंग, म्हणजे याला आर एलच म्हणा. सेकंड आर सी पॅरलल. आणि तिसरं काय, याच्यामध्ये काय असणार, प्युअर कॅपॅसिटन्स. राईट, यामध्ये इंडक्टन्स, यामध्ये कॅपॅसिटन्स, आणि यामध्ये काय असणार, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ आर एल इन पॅरलल. आर एल हे पॅरललमध्ये लावायचे आणि कॅपॅसिटर हा कसा लावायचा आपल्याला, हा पण पॅरललमध्ये लावायचा. कोणाच्या अगेन्स्ट, आर एलच्या अक्रॉस. ओके, तर बघा फर्स्ट तुमचा टाईप काय आहे, आर एलमधला प्युअर इंडक्टिव्ह, आर सीमधला प्युअर कॅपॅसिटिव्ह, आणि हा काय आहे की आर एल हा तुमचा सिरीजमध्ये आहे. राईट, आणि हा पॅरलल दाखवायचा कोणासोबत, कॅपॅसिटन्ससोबत. हे तुम्हाला आता डायग्राममध्ये समजेलच. आपल्याला हे तिन्ही पॉईंट आजच्याच लेक्चरला फिनिश करायचे. ठीक आहे, कारण हे आपण ऑलरेडी बघितलेले. सो फर्स्ट आपण बघूया, दॅट इज रेजिस्टन्स इन अ पॅरलल AC सिरीज सर्किट विथ अ प्युअर इंडक्टिव्ह. ओके, सो बघा फर्स्ट तुम्हाला डायग्राम तर माहीतच आहे की आपण काय करतो, एक व्होल्टेज सोर्स लावतो. बरोबर, त्याच्या अक्रॉस एक इंडक्टर आणि एक काय, रेजिस्टर. कारण हा आर एल आहे, हा आर झाला, हा एल झाला. करंट आय फ्लो होतो, यामधून आय एल फ्लो होणार, यामधून आय आर फ्लो होणार. याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप जर घेतला तुम्ही तर आय आर इज इक्वल्स टू काय मिळतं, व्ही अपॉन दॅट इज एक्स आर. बरोबर, एक्स आर आपण लिहित नाही, त्यामुळे फक्त आपण लिहिणार आर. आणि आय एलच्या अक्रॉस तुमचा व्होल्टेज ड्रॉप म्हणजेच आय एल इज इक्वल्स टू दॅट इज अ व्ही अपॉन एक्स एल. ओके, देन आता आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्स हा इन फेजच असतो. बरोबर, व्होल्टेज आणि करंटसोबत. आणि हा काय असतो, लॅगिंग फॅक्टर असतो. बरोबर, कितीने, 90 डिग्रीने. बरोबर, सो हा तुमचा व्होल्टेज, हा तुमचा करंट, हा काय करतो, करंट लॅग करतो. बरोबर, पण लॅग करत असताना हा जरी निगेटिव्ह असेल, राईट, पण घेताना काय करतो आपण, पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. बरोबर, तर आता याची काय करायची, आपल्याला फेजर डायग्राम बघायची. बघा आता फेजर डायग्राम, टोटल करंट इज इक्वल्स टू व्हॉट, आय आर प्लस व्हॉट, आय एल. बरोबर, आता याचा फेजर डायग्राम ज्यावेळेस फाइंड करतो आपण, तर व्ही अपॉन आर, आय आरची किंमत किती होती आपली, व्ही अपॉन आर प्लस व्ही अपॉन एक्स एल. तर ॲक्च्युली तुमचा करंट इथं तुमचा व्ही अपॉन आर घेऊ नका, कारण काय होईल, हा कॅन्सल होईल. राईट, सो इथं तुमचा किती राहणार, व्ही जर कॉमन काढला तर 1 अपॉन आर प्लस 1 अपॉन एक्स एल. राईट, देन आता याची फेजर डायग्राम ज्यावेळेस आपण ड्रॉ करू, तर अगेन तुमचा हा अँगल फाय, करंट आय, देन व्ही एन आय एल विथ 0 डिग्री. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट, अ फेजर डायग्राम. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, हे पुन्हा आपल्याला रिवाईज करायचे. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड आहे बघा, इम्पिडन्स. आता इम्पिडन्स जसं आपण फर्स्ट फाइंड केला बघा, झेडच्या फॉर्ममध्ये विथ अँगल सहित. राईट, यामध्ये पण आपल्याला तसाच प्रकार बघायचा आहे, दॅट इज इम्पिडन्स. आता इम्पिडन्समध्ये काय बघा, झेड वन इज इक्वल्स टू काय असतं आपलं, आर प्लस जे 0, कारण अँगलच नाही आपल्याकडं. बरोबर, त्याला आपण झेड वन असं म्हणू. झेड वन इज इक्वल्स टू आर प्लस ॲट अन अँगल ऑफ 0 डिग्री, कारण एक्सची व्हॅल्यू नाही. तर झेड टू इज इक्वल्स टू काय असणार आपलं, आर प्लस जे एक्स एल. हा तुमचा रेजिस्टन्सच्या अक्रॉस झाला, हा इंडक्टन्सच्या अक्रॉस झाला. बरोबर, तर इंडक्टरमध्ये तुमचा जो अँगल असतो हा किती असतो, 90 डिग्री. बरोबर, घेताना काय करतो आपण, पॉझिटिव्ह घेतो. आता मला सांगा, हे जे झेड वन आणि झेड टू आपण म्हणतोय, हे कसे एकमेकांना पॅरलल आहे. बरोबर, इम्पिडन्स फाइंड करताना. सो झेड इज इक्वल्स टू झेड वन इज पॅरलल विथ व्हॉट, झेड टू. मग ज्यावेळेस पॅरलल असतं त्यावेळेस काय वापरतो, झेड वन इंटू झेड टू डिवाइड बाय झेड वन प्लस झेड टू. बरोबर, आणि याच्या अँगलच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस लिहू आपण, तर झेड वनची व्हॅल्यू किती आहे आपली, आर ॲट अन अँगल ऑफ 0 डिग्री इंटू एक्स एल ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्री. बरोबर, आणि झेड वन प्लस झेड टू म्हणजे आर प्लस
अँगल 0 प्लस जे एक्सेल, राईट. यांना ज्यावेळेस सॉल्व करू आपण, तर सॉल्व करताना आपल्याला इक्वेशन किती मिळतं बघा. झेड इज इक्वल्स टू आर इंटू एक्सेल, कारण हा अँगल काय होऊन जाईल, यासोबत मायनस होऊन जाईल, बरोबर. का? कारण हा इन द फॉर्म ऑफ काय करतो आपण, हा मल्टिप्लायला आहे सॉरी, तर हा यामध्ये ॲड होऊन जाईल, बरोबर. देन आपला जो मॉड झेड आहे, ओके, याला मी इरेज करतो. बघा आपली ही जी टर्म आहे, राईट, त्याला आपण सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आर इंटू एक्सेल ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्री, राईट. ही आर राहिला, एक्सेल घेतला आणि फक्त 90 डिग्री, राईट, डिवाइड बाय आर प्लस जे एक्सेल, ओके. देन झेड इज इक्वल्स टू आर इंटू एक्सेल ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्री. देन डिवाइडला बघा आपल्याला इथं काय वापरायचं, इम्पिडन्स मॉडमध्ये वापरायचा, आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. आपण तो मॅग्निट्यूड घेतली त्याची, आणि टॅन इन्व्हर्स ऑफ काय असणार, एक्सेल अपॉन आर, बरोबर. सो झेड इज इक्वल्स टू काय मिळतं, आर इंटू एक्सेल डिवाइडेड बाय मॉड ऑफ झेड, ओके. किती असणार मग, 90 मायनस वॉट, 5, ओके. सो दिस इज नथिंग बट वॉट, युअर फायनल इक्वेशन ऑफ इम्पिडन्स, राईट. त्यानंतर हे सेकंड बघा, दॅट इज अ व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म. आपण हे बघितलं आहे ऑलरेडी, त्यामुळं आपण हे काय करतो आहे, पटापट घेतो आहे, कारण त्यामध्ये टाईम वेस्ट करण्यात काही अर्थ नाही. बघा व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म हे आपण आर एलचं बघतो आहे, त्याचप्रमाणे कशाचं आहे, आर सीचं पण आहे. इन्स्टंटेनियस व्होल्टेज काय आपलं, व्ही एम साईन ओमेगा टी, अँड आय इज इक्वल्स टू आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय. इथं जरी मायनस घेत असेल तिथं काय दाखवावं लागतं आपल्याला, प्लस. आता बघा यामध्ये आपला करंट काय करत होता, लॅग करत होता, बरोबर. करंट लॅग करत असेल तर तुमची व्होल्टेज आणि करंट डायग्राम ही काय होते, चेंज होते, ओके. हा तुमचा करंट आणि हा व्होल्टेज, तर व्होल्टेज काय असणार, व्ही एम साईन ओमेगा टी, आणि करंट काय असणार, आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय. तर हा जो डिफरन्स असतो हा कशाने रिप्रेझेंट करतो आपण, फायने रिप्रेझेंट करतो, ओके. सो दिस इज व्हॉट व्होल्टेज अँड करंट ऑफ आर एल सर्किट. यामध्ये महत्त्वाचं काय की करंट काय करणार आपला, लॅग करणार, बरोबर. नेक्स्ट बघा पॉवर फॅक्टर. आता पॉवर फॅक्टर आपण माहितीच आहे, पॉवर फॅक्टर किती असतो, कॉस फाय, ओके. ओके, तर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट बघा, रेजिस्टन्स इन पॅरलल विथ अ प्युअर कॅपॅसिटन्स. आता यामध्ये बघा आपण डायग्राम ह्या पद्धतीमध्ये ड्रॉ केली ती, राईट. आता यामध्ये ही हॉरिझॉन्टल आपण ड्रॉ करू शकतो, राईट. हा आर आणि आपला हा सी, म्हणजे ही डायग्राम सेमच आहे. यामध्ये फक्त डिफरन्स काय, तुमचा हा लीड करतोय करंट, ओके. देन तुमचं बाकीच्या गोष्टी ह्या सेमच असणार, राईट. इन्स्टंटेनियस व्होल्टेज व्ही एम साईन ओमेगा टी, आणि करंट काय असतं तुमचा आय एम साईन ओमेगा टी प्लस फाय. इथं प्लस घेता, राईट, कारण कॅपॅसिटिव्ह, ओके. ओके, तर याच्या अक्रॉस आपण ज्यावेळेस करंट फाइंड करू रेजिस्टन्सच्या अक्रॉस, तर तो काय असणार, व्ही अपॉन आर, आणि आय सीच्या अक्रॉस तर व्ही अपॉन एक्स सी. तिथं काय होतं आपला, आय एल इज इक्वल्स टू व्ही अपॉन एक्स एल, राईट. हाच फरक आहे फक्त यामध्ये. आणि ही जी डायग्राम ही कशी आहे, डाऊनवर्ड साईडला आहे, राईट. सो नेक्स्ट आपल्याला काय बघायचं बघा, यामध्ये आता फेजर डायग्राम. फेजर डायग्राम हीच सिमिलर आहे, फक्त यामध्ये एकच फरक आहे, यामध्ये एक्सेल आणि इथं काय असणार आपला आय एल, ओके. नेक्स्ट फेजर डायग्राममध्ये आपला हा लीडिंग फॅक्टर काय करतो, काम करतो, राईट. त्यानंतर इम्पिडन्स विच इज सिमिलर ॲज दॅट ऑफ आर एल, राईट. द ओनली थिंग change, that is z is equals to what, r into xc divided by that is a mod z. in this xl घेतलेला आहे, हा चुकीचा आहे, राईट. इथं काय घेणार आपण, xc, राईट. नेक्स्ट बघा व्होल्टेज करंट. आता व्होल्टेज करंटमध्ये काय करतो, करंट हा लीड करतोय, बरोबर. करंट लीड करतो म्हणजे हा काय असणार, हा झिरोपासून सुरुवात होणार, बरोबर. आणि
व्होल्टेज लॅग करतोय म्हणून हा काय असणार, त्याच्या बॉटमला असणार, बरोबर. म्हणून हा व्होल्टेज लॅग बिहाइंड द करंट फाय. ओके. देन पॉवर फॅक्टर विच इज सिमिलर ॲज दॅट ऑफ फर्स्ट, दॅट इज इन द फॉर्म ऑफ कॉस फाय. ओके. देन सिमिलरली बघा, जो थर्ड पॅटर्न आहे, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ आर अँड यल इन अ पॅरलल विथ अ कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटर काय आहे, पॅरलल आहे कोणासोबत, आर यल सोबत. म्हणजे आर यल ही काय आहे, सिरीजमध्ये ना, आणि हा काय पॅरललमध्ये, राईट. तर हे एक महत्त्वाचं बघा, तुमचं इन्स्टंटेनियस व्होल्टेज व्ही एम साईन ओमेगा टी, राईट. आता इंडक्टर असेल तर काय करतो, लॅग करतो. कॅपॅसिटर असेल तर लीड करतो. आत्ताच आपण बघितलं. रेजिस्टन्स कसा असतो, इन फेजच असतो, कळतंय का. हा काय असतो, इन फेज, बरोबर. एल हा काय असतो, लॅग. त्यानंतर कॅपॅसिटर कसा असतो, लीड. त्याच्या डायग्राम ॲज पर काय जे बघितलं आपण आत्ता, त्या काय करायच्या, ड्रॉ करायच्या. त्यानंतर आपल्याला काय बघायचं बघा यामध्ये, दॅट इज इम्पिडन्स. आता व्होल्टेज अक्रॉस आपण काय करू शकतो, फर्स्ट व्ही अपॉन Z1, आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन Z2, राईट. अँड देन प्रत्येकाच्या अक्रॉस आपलं जे करंट असणार आहे किंवा व्होल्टेज इम्पिडन्स असणार आहे तो वेगळा आपण लिहून घेणार. का, कारण तुमचा आर अँड यल हा सिरीजमध्ये असल्यामुळं हा काय वेरी डायरेक्टली ॲड होऊन जाईल, बरोबर. फक्त प्रश्न राहणार काय, आर प्लस यल विच इज पॅरलल टू द वॉट, कॅपॅसिटर सी, राईट. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला काय करावं लागणार, बनवावं लागणार. ओके. सो आपल्याला इम्पिडन्स Z1 इज इक्वल्स टू काय असणार, आर स्क्वेअर प्लस एक्सएल स्क्वेअर, आणि फाय इज इक्वल्स टू वॉट, टॅन इनव्हर्स ऑफ एक्सएल अपॉन आर. त्याच पद्धतीने Z2 म्हटलं तर तुम्ही काय आणणार, XC घेणार, राईट. मायनस घेतो आपण त्यामध्ये. तर हा तुमचा अँगल किती होतो त्याच्यामध्ये, -90 डिग्री, राईट. अँड देन लीडिंग अँड लॅगिंग पॅरामीटर आपल्याला तर माहीतच आहे, राईट. लॅग करतो म्हणजे हा काय असणार आहे, यल असणार आहे. लीड करतो म्हणजेच काय असणार, हा कॅपॅसिटर असणार, बरोबर. देन फेजर डायग्राममध्ये आपला जो करंट आहे, टोटल करंट, हा काय होणार, I1 प्लस I2. कारण यामध्ये काय आहे, तुमचा कॅपॅसिटर हा व्होल्टेज सोबत कनेक्ट असल्यामुळं, आणि देन तुमचा रेजिस्टर अँड इंडक्टर हा एकमेकांचा कसा आहे, सिरीजमध्ये असल्यामुळं, हा आर, हा यल आणि हा सी, म्हणजे तुमचा हा करंट आय आहे, हा डिवाइड होतो आय सीकडं आणि एक आय एलकडं किंवा आय आरकडं, बरोबर. म्हणून I1 याला घ्या आणि याला I2 घ्या, राईट. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून आय इज इक्वल्स टू I1 प्लस I2 घेतले जातं, ठीक आहे. ते हे दोन्हीच्या फॉर्ममध्ये. देन नेक्स्ट बघा याची काय डायग्राम, फेजर डायग्राम बघा. एक काय करतोय तुमचा लॅग, हा लॅग, अँड देन नेक्स्ट दॅट इज लीड. हा काय झाला तुमचा यल आणि हा काय झाला तुमचा सी झाला. ओके. नेक्स्ट इम्पिडन्समध्ये दोन पॅरलल असल्यामुळं काय करणार आपण, सरळ Z इज इक्वल्स टू Z1 इज पॅरलल टू द वॉट, Z1 इंटू Z2 डिवाइडेड बाय Z1 प्लस Z2, राईट. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन. अँड देन पॉवर फॅक्टर अगेन दॅट इज कॉस फाय. ओके. सो या बेसिसवर आपल्याला आता काय बघायचे, याचे एक्झाम्पल.